सकाळी बऱ्यापैकी जेवण मी आवरून घेतलं आणि रात्री मी अख्खं मग भिजत घातले होते हिरवं. त्याची सकाळी घट्टसर अशी भाजी करून घेतली आणि ते डब्याला भरायला घेतली. 3 चपात्या भरते. ह्याच्यात काही जास्त चपात्या बसत नाही डब्यात या. त्यामुळे घरी ना जेवून जातात कामावरती जाताना. आता ही निघाली कामावरती जायला, पण मला अजून एक काम होतं. शिवाच्या शाळेत ना 1 दिवस तरी आठवड्यातून असतो की काहीतरी वेगळं द्यायचं असतं. आता त्यासाठीच ना रात्री मूग भिजत घातले होते. मग तिथं थोडं ठेवलं मी. त्याच्या 2 मिरच्या, लसूण, जिरे, हळद, धना पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं. आता तुमचं बाळ किती तिखट खाते ना ह्याच्यानुसार ना तुम्ही ह्याच्यामध्ये मिरची किंवा काही टाकायचं असेल तिखट मसाले ते टाकून घेता. माझा शिवान बऱ्यापैकी तिखट खातो, त्यामुळे ह्याच्यामध्ये ना मी 2 मिरच्या टाकल्या होत्या आणि 2 लसूण पाकळ्या टाकल्या होत्या. आता हे मिश्रण ना चांगलं असं ना बारीक पेस्टाची पाणी घालून तयार करायची. आता हे दोघं सकाळी जेवायला बसले होते. आता हे गेले निघून, माझं पिल्लू एकटंच राहिलेलं मागं जेवायला. आता शिवाजी सकाळी जेवतो त्यामुळे मला याचं टेन्शन अजिबात राहत नाही जेवणाचं. तरी सकाळचा 1 चपाती तरी खाऊन जातो. त्यामुळे शाळेत थोडंफार इकडं तिकडं झालं जेवणाकडं तरी चालतं. कधी कधी थोडासा डबा अर्धा येतो मागं, पण हा सकाळचा भरपूर जेवून जातो. आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये डायरेक्ट ना मी थोडीशी कोथिंबीर टाकली चिरून आणि नॉर्मल असं ह्याच्यामध्ये ना मी खाण्याचा सोडा टाकून घेतला जेणेकरून फुगण्यासाठी. आप्याचं भांडं मी आधीच गॅसवरती ठेवलं होतं गरम करायला. त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकलं. आता काही सगळ्यात टाकलं नाही कारण जास्त होणार नाही आप्पे मला माहिती होतं. मग 5-6 ह्याच्यामध्येच मी तेल टाकून घेतलं आणि ते केलेलं मिश्रण ह्याच्यामध्ये ना सगळं मी सोडून दिलं. आणि तुम्ही बघू शकता असं मधल्या होतात ना आप्पे ते एकदम छान खरपूस भाजले होते आणि साईडला थोडंसं कच्चं होत्यात. मग ते सुद्धा ना मी मधलं भाजलं की मग ते तिथं ठेवून ना मग ते पण मस्त असं भाजून घेतलं आणि मग सगळं प्लेटीमध्ये काढून घेतलं. तर मधला फक्त एक थोडासा करपला होता, मग बाकीचे सगळे एकदम छान झाले होते. मग ते डब्यामध्ये भरून घेतले, 5 डब्यामध्ये भरले आणि मग पहिली बॉटल भरायला घेतली. कारण असंच माझं बरेच वेळ झाले की शिवाची बॉटल ना जाण्याच्या टायमिंगला लक्षात येतं की बॉटल राहिली भरायची. मग ती पहिली भरून घेतली. अर्धीच भरते कारण पोरं एवढं काही पाणी पित नाहीत आणि एवढं जड वजं कशाला दप्तरात, आधीच पुस्तकांचं असतं. आज ड्रॉइंग असल्यामुळे मी त्याची बाकीची पुस्तकं होतीत ना, वह्या पुस्तकं, ते मी काढून ठेवली आणि फक्त ड्रॉइंगची वही त्याच्या मी बॅगमध्ये टाकली आणि कलरचं बॉक्स ते एक टाकलं मी ज्या बॅगमध्ये आणि त्याची पहिली बॅग भरून साईडला ठेवून दिली. आणि एक राहिला होता ना आप्पे, ते मग घेतला खायला. म्हणलं बघू तरी कसं लागतंय. शिवांशला थोडा दिला, मी थोडा खाल्ला. खरंच एकदम भारी लागत होता टेस्टला. म्हणलं परत ट्राय करूया. पण आजच्यासाठीच ना एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉग.